आणि आता एक मोठी बातमी आहे। बीड पोलिसांकडून 100 लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहे। वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द झाल्याची माहिती मिळते आहे। बीडच्या अनेक स्थानिक नेत्यांचे शस्त्र परवाने सध्या रद्द झालेले आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द झाल्याची माहिती आहे। बीड पोलिसांनी आता 100 लोकांचे शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत। तर बीड पोलिसांकडून 100 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द झाल्याची माहिती आहे। बीडचे अनेक स्थानिक नेते त्यांच्याकडे शस्त्र होती, त्यांचे परवाने आता रद्द करण्यात आलेले आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बंदुकीचं प्रकरण गाजत होतं आणि अशी शंका व्यक्त केली जात होती की अनेकांना बंदूक परवाने मिळालेले आहेत आणि त्यातील अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जे बंदूक परवाने होते त्या सर्वांना या ठिकाणी नोटीस बजावलेल्या होत्या आणि त्यांचा जबाब घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील 100 जणांचे बंदूक परवाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये अनेक स्थानिक राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे। मात्र अद्याप त्यामध्ये कराड यांच्याकडे बंदूक परवाना होता का आणि असेल तर त्यांचा रद्द करण्यात आला आहे का, या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती मिळू शकलेली नाही। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बीडमधील 100 परवाने या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसं ते परवानाधारक जे व्यक्ती आहेत त्यांना कळवण्यात देखील आलेलं आहे। त्यामुळे बीडमध्ये जे 283 बंदूक परवाने होते त्यामधील 100 परवाने या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। अमोल, कृष्णा, धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।